गेल्या 6 दिवसात कॅनडातील टोरंटो येथे 2 भारतीय नागरिकांची हत्या करण्यात आली आहे। त्यामुळे भारतीयांमध्ये तीव्र चिंता आणि शोककळा पसरली आहे। पहिल्या घटनेत 30 वर्षीय भारतीय महिला हिमांशी खुरानाची हत्या करण्यात आली होती, तर दुसऱ्या घटनेत 20 वर्षीय भारतीय वैद्यकीय विद्यार्थी शिवांक अवस्थीची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे। 30 वर्षीय हिमांशी खुराना टोरंटोमध्ये राहायची। ती सोशल मीडियावर डिजिटल कंटेंट क्रिएटर होती। टोरंटो पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 19 डिसेंबर 2025 रोजी रात्री 10:41 ती बेपत्ता झाल्याची तक्रार करण्यात आली होती। दुसऱ्या दिवशी 20 डिसेंबर रोजी सकाळी 6:30 स्ट्रॅचन एव्हेन्यू आणि वेलिंग्टन स्ट्रीट वेस्ट परिसरातील एका घरात तिचा मृतदेह सापडला। पोलिसांनी ही हत्या असल्याचं सांगितलं आहे आणि सध्या या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे। मृत हिमांशी आणि संशयित एकमेकांना ओळखत असल्याने हा इंटिमेट पार्टनर व्हायलन्स म्हणजेच जोडीदाराच्या हिंसाचाराचा प्रकार असल्याचे पोलिसांचे मत आहे। या प्रकरणात कॅनडाभर अटक वॉरंट जारी करण्यात आलाय, ज्यामध्ये टोरंटो येथील 32 वर्षीय रहिवासी अब्दुल गफुरी याच्यावर फर्स्ट डिग्री मर्डरचा आरोप ठेवण्यात आला आहे। सध्या तो फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत। 2025 मधील टोरंटो मधील ही 40वी हत्या होती। टोरंटो मधील भारतीय वाणिज्य दूतावासाने या घटनेवर तीव्र दुःख व्यक्त केले आहे। त्यांनी एका निवेदनात म्हटले आहे की टोरंटो मधील तरुण भारतीय नागरिक हिमांशी खुरानाच्या हत्येमुळे आम्हाला खूप धक्का बसला आहे आणि दुःख झाले आहे। तिच्या निधनाबद्दल आम्ही तिच्या कुटुंबाप्रती आमचा तीव्र शोक व्यक्त करतो आणि या कठीण काळात त्यांच्यासोबत उभे आहोत। दुसऱ्या घटनेत 20 वर्षीय भारतीय विद्यार्थी शिवांक अवस्थीची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती। तो टोरंटो विद्यापीठाच्या स्कारबोरो कॅम्पसमध्ये जीवनशास्त्रात डॉक्टरेट करत होता। ही घटना कॅम्पसच्या अगदी जवळ असलेल्या हायलँड क्रीक ट्रेल आणि ओल्ड किंगस्टन रोड परिसरात 23 डिसेंबर 2025 रोजी दुपारी 3:34 घडली। माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले तेव्हा त्यांना दिसले की शिवांकला गोळी लागली आहे। त्याचा जागीच मृत्यू झाला होता। पोलीस येण्यापूर्वीच हल्लेखोर पळून गेले होते। तपासादरम्यान कॅम्पस बंद ठेवण्यात आला। पोलिसांनी शिवांकचा फोटो प्रसिद्ध केला आणि जनतेकडून मदतीचे आवाहन केले। 2025 मधील हा टोरंटोचा 41वा खून होता। भारतीय वाणिज्य दूतावासाने एक निवेदन जारी केले, ज्यामध्ये म्हटले आहे की भारतीय डॉक्टरेट विद्यार्थी शिवांक अवस्थीच्या दुःखद मृत्यूबद्दल आम्ही आमचा तीव्र शोक व्यक्त करतो। वाणिज्य दूतावास शिवांकच्या कुटुंबाच्या संपर्कात आहे आणि या कठीण काळात आवश्यक ती सर्व मदत पुरवत आहे, तसेच स्थानिक अधिकाऱ्यांशी समन्वय साधत आहे। दोन्ही घटना टोरंटो मध्ये घडल्या आहेत, परंतु पोलिसांना त्यांच्यात कोणताही संबंध आढळलेला नाही। टोरंटो पोलिसांनी स्पष्टपणे सांगितले आहे की दोन्ही घटनांमध्ये कोणताही संबंध नाही आणि या वेगवेगळ्या घटना आहेत। भारतीय विद्यार्थी आणि परदेशातील समुदायाच्या सुरक्षिततेबद्दल चिंता वाढली आहे। पोलीस दोन्ही प्रकरणांचा स्वतंत्रपणे तपास करत आहेत आणि जनतेला काही माहिती असल्यास त्वरित संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे। अशाच घडामोडी व अपडेट्स मी साक्षी आपल्यापर्यंत पोहोचवत राहणार। तोपर्यंत बघत रहा देशोन्नती। नमस्कार।